नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही रेडी झालो आहे. आम्ही जातो श्रेयाच्या स्कूलमध्ये. श्रेयाचं स्कूल दुपारीच होतं 12:30 वाजता, पण आजपासून सकाळपासूनच ठेवलं म्हणजे 10:30 वाजता. ऊन पण खूप वाढलं आहे आणि सुट्ट्या पण लागणार आहेत. आजपासून परीक्षाच होत आहेत तिच्या. तर चला तर मग आम्ही जातो श्रेयाच्या स्कूलमध्ये. निघायचं? चला. कुलपट ठोकायचे. आई बाबा गेले बिदरला, आम्ही दोघच आहेत. मग सगळ्या घरला कुलपट ठोकून जावं लागतं. चलो. ऊन बापरे, भयंकर ऊन आहे. श्रेयाच्या शाळेत आलोय आम्ही. दुपारचीच वेळ आहे, ऊन खूप आहे. सगळे मुलं बाहेर आलेत, पॅरेंट्स घेऊन जायला आलेत. श्रेया पण आमची वाट बघत बसली होती. छान आहे श्रेयाचं स्कूल, तिथला स्टाफ. आता आम्ही श्रेयाला घेऊन घरी जातोय. घरी आलो आत्ताच आम्ही. हा ना, ऊन लागलं बाहेर. श्रेया हा ना, स्कूल मधून येते वेळी श्रेयाने काय खाल्लं? बर्गर. आणि काय पिलं तू? थंड थंड काय मागवलं होतं? कोल्ड कॉफी. आता मस्त आम्ही फ्रेश होणारोय आणि आता थोड्या वेळानंतर आम्ही तुम्हाला भेटू. श्रेया, कुठे जायचंय आमच्या श्रेयाला? आता गच्चीवर जायचंय वरती. 5 वाजले तरी थोडं असं गरम आहेच. गच्ची पण वरती तापलेली आहे, पण तिला जायचंय वरती. रोज मी आणि श्रेयाची डॅडी दोघंही वरती घेऊन जातोय. चाललंय, फ्रेश झाली. आता वर जायचंय तिला. वर जाण्याच्या अगोदर मी चहा बनवणार आहे. चहा पिल्याच्या नंतर श्रेयाला आम्ही वरती गच्चीवर घेऊन जाणार आहे. चला तर मग किचनमध्ये जाऊया. चहा बनवते मी. ठेवले पातेलं, दूध टाकून सुरुवातीला चहापत्ती टाकून उकळवायला ठेवले. आणि चहा बनवत बनवत श्रेयाला बोलते इकडं. तिला पाणी प्यायचं होतं मध्येच. उन्हाळ्याच्या दिवस आहेत, पाणी भरपूर चाललंय. तर ती म्हणत होती, मम्मा मला पण पाणी दे. तिला पाणी दिलं. नंतर मग लगेच रात्रीची तयारी चालू होती, बाबा भाजी काय बनवायचं. मग वांगे होते, वांग्याची भाजी बनवायचं असं ठरवलं मी. आणि श्रेयाचं माझ्यासोबत गप्पा चालल्या होत्या की मम्मा भाकरी कशी बनवते. तर ती सांगते सुद्धा की मम्मा अशी बनवते भाकरी, म्हणून मला दाखवत होती. आणि आता लगेच चहा घेणार आहे आम्ही. कढई गरम झालेली आहे भाजीसाठी. मी सुरुवातीला पहिल्यांदा भाजीच करून घेणार आहे. तर कढई गरम झाल्याच्या नंतर इथं तेल टाकून घेतले मी. 2 माप तेल टाकून घेतले. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे भाजी मी. जास्त काही त्याच्यामध्ये मसाले टाकणार नाही. तर तेल गरम झालं इथं. तर सुरुवातीला मी फोडणीला जिरे आणि थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी आणि जिरे थोडेसे लालसर होऊ देणार आहे. थोडेसे लालसर झाल्याच्या नंतर इतर बाजूला लगेच मी कांदा आणि टोमॅटो फोडणीसाठी कट करून घेतलाय. आता ते फोडणीत टाकणार आहे मी. तर आता मोहरी बघा, इथं कलर चेंज झालाय जिरे आणि मोहरीचा. तर आता इथं मी कांदा टाकून घेणार आहे. कांदा टाकलाय. कांदा मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे. कांदा फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत फोडणीमध्ये परतून घेणार आहे. कांद्याचा कलर चेंज झाला की मग बाकीचे मसाले म्हणजे मी वांगे कट करून ठेवले आणि कट करून त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि लसण अद्रक आणि शेंगदाण्याचं कूट मसाले सगळे टाकून घेतले. आणि वांग्यामध्ये मी आधीच मसाला भरून घेतला आहे. आता एक एक करून त्याच्यामध्ये मी वांगे टाकणार आहे. त्या मसाल्यामध्ये सगळंच टाकलेलं आहे मी. लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा अंबारी मसाला टाकला आहे, जास्त नाही. कारण की होळी सण होता, त्याच्यामध्ये जरा स्पायसी झाले 2 दिवस, म्हणून मी जास्त असं मसाले ह्याच्यामध्ये टाकले नाही. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी वांग्याची भाजी बनवली आजची. तर आता थोडंसं तेलामध्ये मी ह्याला थोडंसं 2 ते 3 मिनटं शिजू देणार आहे. आणि थोडीशी ग्रेव्ही करणार आहे याला. म्हणजे ज्वारीची भाकरी बनवणार आहे. याच्यासोबत ग्रेव्ही बनवण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. आणि मीठ आधी थोडंसं टाकलं होतं, वरून थोडंसं कमी वाटलं मला, म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे वरती. आता पूर्ण हे मसाला आणि वांगे दोन्ही मिक्स करून घेणार आहे.
मिक्स केल्याच्या नंतर ह्याला भाजीला थोडंसं पाणी टाकून शिजवायला ठेवून देणार आहे. वांग्याची भाजी थोडंसं पाणी टाकून रेडी आहे. इथं बघा वांग्याची भाजी शिजलेली आहे आणि इकडं भाकरी पण तयार झालेल्या आहेत. जास्त काही बनवायच्या नव्हत्या भाकरी, म्हणून मी काही व्हिडिओ क्लिप घेतलेली नाही. कारण की आम्ही दोघंच आहोत, आई बाबा नाहीत घरी. आता इथून नंतरच्या व्हिडिओमध्ये ते दिसतील तुम्हाला. आई बाबा म्हणजे माझे सासू सासरे. तर बघा इकडं भाकरी तयार आहे. भाकरी मस्त खालच्या बाजूने शेकली, आता दुसऱ्या बाजूने पलटून टाकली आहे तव्यावरती. मस्त कुरकुरीत शेकली भाकर. आता बस मस्त वांग्याची भाजी आणि भाकरी तयार आहे. भाकरी फुगली सुद्धा. तर असा होता आजचा जेवणाचा बेत, साधा आणि सोपा. स्वयंपाक झालाय आता. श्रेयाला जेवायला वाढणार आहे. श्रेयाची आवडतीच भाजी आहे, है ना श्रेया? श्रेयाचं कसं आहे, आमच्या तिला रस्सा भाजी आवडते जास्त. हिरव्या भाज्या आवडतात पण थोडंसं खायला हे करते ती. आणि रस्सा भाजी आवडते खूप. आलू, वांगे, शेवग्याच्या शेंगा, सगळ्या भाज्या ती म्हणजे ग्रेव्ही असले खाते आवडीनं. आता मी श्रेयाला जेवायला वाढणार आहे. मस्त झाला स्वयंपाक. आता तिला जेवायला देऊन आम्ही पण जेवणार आहोत. भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वयंपाक झाला आता. श्रेयाला जेवायला वाढणार आहे. श्रेयाची आवडतीच भाजी आहे, है ना श्रेया? श्रेयाचं कसं आहे, आमच्या तिला रस्सा भाजी आवडते जास्त. हिरव्या भाज्या आवडतात पण थोडंसं खायला हे करते ती. आणि रस्सा भाजी आवडते खूप. आलू, वांगे, शेवग्याच्या शेंगा, सगळ्या भाज्या ती म्हणजे ग्रेव्ही असले खाते आवडीनं. आता मी श्रेयाला जेवायला वाढणार आहे. मस्त झाला स्वयंपाक. आता तिला जेवायला देऊन आम्ही पण जेवणार आहोत. भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.